तर आज आहे 19 फेब्रुवारी आणि आज शिवजयंती आहे। मी आता पूर्ण रेडी झालो आहे, कुर्ता वगैरे घातला आहे आणि मी जाणार आहे आता शिवनेरी किल्ल्यावर। आणि मम्मी आहे तशीच आहे मेलेली। फोटो नाही काढते मम्मी। आता मी लगेच निघतो। किती वाजले आता? 10 वाजलेत, पण निघायचं होतं मला 8-9 वाजता। 8-9 वाजता रोजच्या सारखा उशीर झालाय आणि आता मी लगेच निघतो। पूर्ण ब्लॉग बघा, शेवटपर्यंत बघा, कारण की आज शिवजयंती आहे आणि मी अगोदर कोणता पण किल्ला शिवजयंतीला कसा सजलेला आहे वगैरे नाही बघितलं, तर आज ते पण बघून होईल। स्टे ट्यून। आता मी जुन्नरला आलो आहे आणि हा हायवे आणि मी एकटाच आलो आहे। ड्राईव्ह करून 1-2 तास झाले आणि आता इथून पुढं रस्ता असतो। मी पण आली मागे लागून आली आहे, आणत नव्हतं मी। म्हटलं नाही की कोणतरी कॅमेरा वगैरे पकडायला असेल, नाही की मी मोकळा फिरायला। बॅग आहे ना माझी खूप मोठी, ते पकडायला मग कशिशला मी सोबत घेऊन करायला आली आहे। आणि आज 19 फेब्रुवारी आहे म्हणून मी आली आहे। मला म्हणलं ना ते शिवनेरी ना। अजून किती वेळ काय माहिती, अजून 20 मिनिट्स म्हणले ते काका। अजून अर्धा तास तरी लागणार मला वाटतंय। आणि यार लय अवघड तर खरंच, 2 तास मला 2 ड्रायव्हर तर लागणारच। आणि कम्फर्टेबल यायचं असेल तर तुम्हाला सगळे निघावं। बरं झालं मी हेल्मेट घातलं होतं ते नाही घातलं। इकडनं 15 मिनिटं झालेत आम्ही चालतोय। गाडी तिकडे पार्किंगला लावली आहे। म्हणजे गाडी जाऊन देतात वरती, पण आज 19 फेब्रुवारी आहे ना म्हणून जाऊन देत नाही। खूप गर्दी आहे, खूप लोक आली। तरी पण आम्ही खूप जवळ आलेलो आहे। हो, कॉन्फिडन्स बघतं नाही सर, पण ती दमलेली। इथं नाही बोलणार ती, पण ती दमलेली आहे। हा दमलेला मी नाही दमलो। मी साडी घालणार होते आज। या अगोदर ती म्हणत होती की मला पण साडी घालायची, साडी घालून यायचं होतं, पण आता ती जेव्हा दम लागते तेव्हा ती म्हणते की यार मी बरं झालं साडी नाही घातली। जो होता है अच्छे के लिए होता है। अजिबात नाही मिळणार। तुम्ही कुठं पण किल्ल्यावर वगैरे जाताय आणि तुम्ही काहीतरी थंड वगैरे पिताय ना, तर थंड पिल्याने तुम्हाला अजून खूप वेळा ताण लागतं। पहिल्यांदा आली आहे ना, हिला नाही माहिती। मी पहिल्यांदा नाही आले, माझी स्कूल ट्रिप आली होती इथं, पण आमची बस वरपर्यंत गेली होती। एवढं नॉलेज नाही, पण इधर खालून चालून जायला लागतं आम्हाला। इतने हमारी स्कूल वालों ने भी नहीं थकाया था जितना आज इसने थकाया। पायथ्याच्या जवळ आलोय आम्ही आणि समोर जुन्नर गाव दिसतंय मला आणि ती समोर भीमा नदी आहे। निसर्गाला ओ देताना कशिश। इकडनं आम्हाला अजून वरती जायचं आहे, तिकडनं खालून आलो आम्ही।
लय दूर आहे इकडे मंदिर कुठे पांढरा कोण रे आता मी पास केलाय गणेश दरवाजा. त्या अगोदर पण आम्ही एक दरवाजा पास केला होता आणि इकडनं चालताना खूप छान वाटते कारण की इकडनं हवा येते. कॅपमुळे बरं वाटतं मग ऊन लागत नाही. इकडे गार्डनिंग केले ना हे मी जेव्हा माझ्या स्कूलची ट्रिप होती तेव्हा पण केलेलं होतं आणि तेव्हा पण मला खूप आवडलं होतं आणि आत्ता तर अजून छान दिसतंय. माझ्या टायमिंगला नव्हतं हे कसे मोठे आहेत माझ्यावर नाही यांच्या टायमाला नसणार. पण आम्ही सेम क्लासमध्ये. हे आम्ही चाललो इकडनं. इथं ही लेस बांधली आहे आणि इथं नावं लिहिलेली आहेत. प्रेमिकेचे रोहन. एवढंच प्रेम आहे ना तर घरावर नावं लिहा, पर्चीवर लिहा घराच्या, गोंधन करा. ते वरती जाण्या अगोदर आम्ही मंदिराच्या इकडे जाणार आहे. हे किल्ला आहे का तो दुसरा किल्ला? एकतर त्यांना देवीने तलवार दिली नव्हती, ते फक्त स्वप्न होतं त्यांचं आणि ते इकडे नाही, ते प्रतापगडला आहे. मला वाटलं इथंच. हो इथं थांब दाखवू आपण. इथे एक स्क्रीन लावली आहे यूट्यूबची. इथं ऑपरेट करतोय तो. हे जे मंदिर आहे ते सेम एकविरा देवी सारखंच वाटतंय मला कारण की बरोबर कोपऱ्याला आहे ते. तर मी आले मंदिराच्या बाहेर. आतमध्ये गेल्या गेल्या एवढं गरम झालं आणि व्हिडिओ आणि फोटो पण काढून देत नव्हते ते, त्याच्यामुळे आतमधलं मला काय मंदिरातलं घेता नाही आलं. म्हणजे इथं जळजळतंय पुढे इथं घामामुळे. ते जे स्कार्फ आहे ना तसं घासून टॅप कर. टॅप केलं मी तरी. अजून वरती जायचं तर इथून आम्हाला वरती पण जायचं. अजून किती वेळ लागतोय काय माहिती. इकडं लेणी आहे, इकडनं खाली. आत्ता चाललं आपण लेण्या बघायला. शिवनेरी किल्ल्यावर लेण्या पण आहेत. आम्ही लेण्या नव्हत्या बघितल्या जेव्हा फर्स्ट टाइम आलो होतो, लहान होतो, ट्रिपला आलो होतो तेव्हा. अलाउड नव्हतं तेव्हा एवढं आम्ही लहान होतो तर एवढं आम्हाला फिरणं वगैरे नव्हतं. नाही पण मला होतं. मी ह्या केव्समध्ये जाऊन आले. हो आणि इथं माकडे पण होते आणि तेव्हा इथं थोडंसं पाणी पण होतं कारण की आय गेस पावसाळ्याच्या नंतर आलतो आणि पावसाळ्याच्या नंतर थंडीच्या टायमाला आलतो आणि त्याचा व्ह्यू खूप भारी होता. पण ह्या किल्ल्यांवरती ना खूप काय जणांनी घाण केली आहे. सो प्लीज तुम्ही किल्ल्यावर आले तर घाण करू नका. हे हिस्टॉरिकल प्लेस आहे, त्याला स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करा. इकडनं पावसामुळं वरनं दगड पडलेली दिसते मला. तर इथे अजून एक मंदिर आहे पुढून आल्यावर.
इथं बौद्ध स्तूप आहे, हे बुद्ध स्तूप आहे इथं नाही का. म्हणजे इथं मेडिटेशनला वगैरे यायचे जे बुद्धिस्ट लोक नाही का, जे मॉंग्स असतात. राजा पण यायचे, राजे पण यायचे. नाही म्हणजे हे कशासाठीच आहे ते सांगतो. आम्ही चप्पल घातली आपण. हे कशासाठी असतं, हे जे आहे चढण्यासाठी का? हा मला वाटतं चढण्यासाठी, कारण की ते वरपर्यंत गेलेले. अनंत कोटी दरवाजाला नाव काय दिलं? कुलूप दरवाजा. म्हणायचंय कशिशला? बाय द वे आम्ही असं सगळे बसले होते तिथं वरती, आणि असे जागोजागी गार्डन केलेले आहेत, वेगवेगळे फुलं आहेत आणि ते खूप सुंदर आहेत, वेगवेगळ्या कलरचे, जे मी कधी बघितले नाहीत तसे आहेत. असे प्रत्येक ठिकाणी किल्ल्यावर प्रत्येक ठिकाणी असे. आम्ही पोचले अंबरखानाच्या इथं आहे तो अंबरखाना. अंबरखाना म्हणजे काय असतं मला माहितीच ना. अंबरखाना काय असतं आणि तिथं आतमध्ये जायला पण आहे, आतमध्ये जाऊन बघू. काय असं काय पण अंबरखानाच्या पुढून चाललंय आणि इथं आम्हाला चंद्र दिसतंय. ही जी एक पुढं मशीन आहे इथं मागं, ती चुना पिसायची मशीन आहे. किल्ल्याचं बांधकाम आहे. आता आपण सिमेंट वगैरे लावतो, पण इथं त्यावेळी दगडांच्या मध्ये चुना लावायचे. इकडनं जायचं ना सर? इकडनं जायचं की इकडनं जायचं? कॅमेरामॅन कडून घे बरं. हे ना मस्जिद आहे, मस्जिद सारखं. हा मस्जिदच होतं वाटतं, कारण की किल्ले वगैरे सगळे जिंकायचे. आम्ही आत्ता आलोय त्या बिल्डिंगच्या इथं. बिल्डिंग तेच मॉन्युमेंट इमारत. आम्ही आलोय आता महाराजांच्या जन्मस्थानाच्या इथं, आणि ते फुलांनी वगैरे सजवलंय. बराच वेळ झाला आम्ही लाईनीत थांबले आणि फायनली
जवळ आलोय मी. आता आमचं दर्शन झालं पण दर्शन इज नॉट सो गुड. आम्हाला आतमध्ये बघूनच दिलं नाही, तो पाळणा वगैरे. तिथं पोलीस थांबलेले. चांगलं नाही वाटत. आता इथून जो पुढं आहे ना तो कडेलोट टोक आहे. आता कडेलोट म्हणजे माहिती काय असतं आपल्या इथं कसं पनिशमेंट आहे म्हणजे काय टेररिस्ट आला त्यांना फाशी वगैरे. तिथं कसं असायचं कोण नाही का देशद्रोह केला म्हणजे नाही का. हां गद्दारी वगैरे केली त्याला त्या टोकापर्यंत न्यायचं, त्याला त्याची चुकी सांगायची आणि तिथनं तुझा हां कडेलोट करायचं म्हणजे ढकलून द्यायचं. म्हणजे सगळ्या किल्ल्यांवरती हेच रूल असतं. हां सगळ्यांनी तसं केलंच होतं म्हणजे नाही का. कोणीच करत नसायचं. खूप कमी जणांनी असं केलेलं म्हणजे हिस्ट्रीमध्ये तर असं नाहीच की कोण केलेलं आहे. तर हा एक कडेलोट टोक. इकडनं पूर्ण दरीसारखं दिसतं. हे जुन्नर शहर आहे. आता आम्ही रिटर्न चाललोय आणि रिटर्न जाताना हे काय बघायचं आम्हाला मस्जिद सारखं दिसतंय. ते मस्जिदच आहे का ते बघायचं. काहीच नाही. आम्हाला स्मिताने सांगितलं होतं की म्हणजे नाही का रक्षा काहीच नाही. किल्ल्याची रक्षा करण्यासाठी आहे ना असंच बनवायचे लाईक म्हणजे नाही का मस्जिदचं वरचं ते बनवायचे. कारण की जे मुघल्स होते ना ते अटॅक करणार होते. त्या म्हणजे असं लांबून बघायचे. असं असलं ते अटॅक नाही करायचे म्हणून आपले मॅक्सिमम किल्ले वाचलेले त्याच्यामुळे. दॅट्स द रिझन. मी आता परत चाललोय. आमचा झालाय किल्ला फिरून. आता इथून पुढे थोडीशी कॉमेडी असेल कारण की कशीच दमती आहे. मी जेव्हापासून किल्ल्यावर आलोय ना तेव्हापासून 4, 5, 10 वेळा तरी थांबलो असेल. कशीच वजन जास्त आहे ना पण मी घेतोय नाही का. घेतोय मी समजून घेतोय वजन आहे. काही समजून घेतात पोरं फक्त नावापुरतं असतात आणि म्हणजे समजून घेतात. काही समजून घेत नाही. हे मी क्रॉप करणार स्प्लिट करणार व्हिडिओ मध्ये. म्हणते फोटो काढायचं. एवढं घामाने चेहरा झालाय माझा. मी माझा म्हणलंय मी छान दिसते. हे तर छान दिसतंय. आता तिथं एक काका होते. त्यांनी हिला हिरोईन म्हणलं. काय माहित काय बघितलं तिचं. तेव्हापासून ती फुगली. ॲटिट्यूड मध्ये चालली. कॉम्प्लिमेंट म्हटले काय नाही असे नाही पोरींकडून काकांकडून म्हणजे असे कपल होते ते. उनके दिन चले उनको समझ में आता है ऐसे होनी चाहिए लड़की. ऐसी होनी चाहिए. ऑब्वियसली
हिरोईन बोलणार एका जुन्या काळातली हिरोईन दिसते मी अशी म्हणते. आणि ते मला नाही पटलं त्या काकांचं. एक वेळ मला बोलले असं ना, अरे बाबा तू हिरो सारखा दिसतोय. ठीक आहे, मी एक्सेप्ट केला असतं, पण मी एवढं फुगलो नसतं. चांगलं, हा चांगलं, पण ते मला हिरो बोलले. पोरींना कॉम्प्लिमेंट दिलं आवडलंच. पण एवढं हे खूप मोठी गोष्ट झाली. काही नाही, ठीक आहे, कोणतरी मला हिरो म्हणेन. कोणतरी. आम्ही आलो आता तळेगाव, वैष्णवी हॉटेल. आम्ही पटकन निघून आलो कारण की खूप अंधार झाला होता आणि मला खूप भूक लागली होती. आणि आता आम्ही ही पापड खाते. अर्धा पापड हिने संपवलाय, मी काय बोलतो. अर्धा पापड ह्यानी संपवलं. अजून जेवण येत आहे आमचं. कसा वाटला ब्लॉग कमेंट मध्ये सांगा. हिने जर बोर केला असेल तर ते पण सांगा. आणि असंच ब्लॉग बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. होपफुली पुढचा ब्लॉग तुम्हाला आवडेल. जर हा नसेल आवडला, थँक्यू. जय शिवराय. जय महाराष्ट्र.